नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नातला. कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. अगं प्रियंका, हे बघ, डान्स कॉम्पिटिशन. आपण पार्टिसिपेट करूया का यार? हो चालेल, नक्कीच. नवे नवे एहसास मनाला, बरं चल, आता फारच उशीर झालाय. मी तुला कॉल करते त्याच्यासाठी. बरं ठीक आहे, चालेल. हलके हलके श्वासात भरते ही नशा, प्यारी सी आंखों में हो जाओ. हॅलो प्रियंका, हा हॅलो. अगं ते डान्स कॉम्पिटिशनचं काय करूया? अरे हा सॉंग वगैरे डिसाईड करायचं होतं ना. मग कोणतं सॉंग ठरवलं? माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती? आपण परदेशीकडे डान्स केला तर? सॉंग तसं छान आहे. मग आता ते डान्स प्रॅक्टिस वगैरे? आपण उद्या सकाळपासून करूयात की? बरं चालेल. म्हणजे किती वाजता? 9 वाजता. ठीक आहे, चालेल. मग सॉंग वगैरे डाउनलोड करून ठेव. ठीक आहे, बाय. बाय बाय. चला मग आपण जोरदार टाळ्याने स्वागत करू नेहा आणि प्रियंकाचं. आणि आपले आजचे विजेता आहेत नेहा आणि प्रियंका. जोरदार टाळ्या. खुणामध्ये बिनधास दिशा ही, नवे नवे हे बंध जुळावे. हॅलो मम्मी. अगं ते डान्स कॉम्पिटिशन होतं ना, त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. हां, त्यामध्ये ना आमचा फर्स्ट रँक आला. आम्ही दोघांनी किती प्रॅक्टिस केली होती माहिती आहे ना. हां, त्यात मी सॉंग्स वगैरे डाउनलोड वगैरे मारून घेतलं होतं. मम्मी बहुतेक तू खूप बिझी आहेस. ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करते. चल बाय. अगं नेहा. मी? प्रियंका असं कसं म्हणू शकते? आम्ही तर दोघांनी मिळून प्रॅक्टिस केली होती. पण ती सगळं क्रेडिट एकटी कशी घेऊ शकते? लहानपणापासून एकत्र असून प्रियंका असं करेल असं मला कधीच नव्हतं वाटलं. अगं नेहा, आज मी डब्यातून काय आणलं ओळख बघू. काय आहे? सांग ना लवकर. तुझं फेवरेट आहे, ओळख तरी. काय? अगं पुरणपोळी मम्मीने दिली आहे तुझ्यासाठी स्पेशली. पण मला भूक नाहीये. बाय. अगं पण नेहा. हॅलो मम्मी. अगं मम्मी, तुला सांगायचं होतं. नाही म्हणजे गेले काही दिवस नेहा माझ्याशी काही नीट बोलतच नाहीये. काय झालं असेल? बरं ठीक आहे, मी एकदा बोलून बघू का तिच्याशी? बरं ठीक आहे, मी बोलून बघते, नंतर करते मी कॉल. बाय. अगं नेहा. नेहा, अगं काही दिवस झाले माझ्याशी तू नीट बोलत का नाहीयेस? काय झालंय? काही नाही ग. अगं सांग ना, कसं समजणार मला? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. झालंय तरी काय? परवा दिवशी तू कॉलवर तुझ्या आईला काय सांगत होतीस? कशाबद्दल? डान्स कॉम्पिटिशन बद्दल. म्हणजे
म्हणजे सगळा डान्स तू केलाय, सगळं क्रेडिट तुला का? अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तसं काही झालेलं नाहीये. मी ऐकलंय माझ्या कानाने. अगं थांब एक सेकंड, मी तुला रेकॉर्डिंग ऐकवते, मगच तुझा गैरसमज दूर होईल. 1 मिनिट थांब. हा हे बघ. हॅलो मम्मी. अगं ते डान्स कॉम्पिटिशन होतं ना, त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. हा त्यामध्ये ना आमचा फर्स्ट रँक आला. आम्ही दोघांनी किती प्रॅक्टिस केली होती माहितीये ना. हा त्यात मी सॉंग्स वगैरे डाउनलोड वगैरे मारून घेतलं होतं. मम्मी बहुतेक तू खूप बिझी आहेस. ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करते. चल बाय. म्हणजे ऐकण्यात माझाच गैरसमज झाला. तेच तर सांगतेय ना मी कोणतं क्रेडिट घेतलंच नव्हतं. मी मम्मीला फक्त आमची गोष्ट सांगत होते. सॉरी प्रियंका, खरंच सॉरी. नाही त्याची काही गरज नाहीये, पण मैत्री तसे दुरावे होत राहतात. पण तू बोलून करून राहिल्याने मैत्री दुरावा होणार नाही. फक्त गैरसमज दूर करण्यासाठी बोलणं गरजेचं आहे.